श्री स्वामी समर्थ. आज जग खूप पुढे गेलंय. तंत्रज्ञान अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या आहेत. पण या सगळ्या प्रगतीच्या पलीकडे आजही काही रहस्य अशी आहेत जी विज्ञानालाही विचारात पाडतात. आजही एखादी व्यक्ती अचानक विचित्र वागू लागते. शांत माणूस हिंसक होतो. वेगळंच काहीतरी वागू लागतो, बोलू लागतो. तेव्हा लोक म्हणतात त्याच्यामागे काहीतरी लागले. डॉक्टर, औषध सगळं करूनही जेव्हा उत्तर मिळत नसतं तेव्हा कुठली तरी भूतबात तर नाही ना, असा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात येतो. आणि मग लोक एक सल्ला द्यायला लागतात की गांगनापूरला घेऊन जा. हो, हे तेच गांगनापुरे आहे जिथे भूतांना पळवून लावलं जातं असं म्हणतात. जिथे दत्तगुरूंच्या आरतीने वाईट आत्मे स्वतःहून माघार घेतात. आजही भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून गांगनापूरला येतात. एवढंच नाही तर अजून अनेक रहस्य या मंदिरात दडलेली आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण गांगनापूरच्या मंदिराचं रहस्य काय आहे, खरंच इथं भूतं पळवून लावली जातात का, की यामागे गोष्ट काय आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. मित्रांनो, दत्तगुरूंना भेटण्यासाठी लाखो लोक श्री क्षेत्र गांगनापूरला येतात. हे गाव कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामधलं दत्तगुरूंचे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. ज्या ठिकाणी भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम होतो. या नदीच्या काठी हे गाव बसलेलं आहे. दत्तगुरू महाराजांचा दिव्य अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी जवळपास 30 ते 40 वर्ष गांगनापूरमध्ये वास्तव्य केलं. त्यानंतर ते तिथून गेले, पण त्यांच्या पादुका आजही तिथे आहेत. हे स्थान करणी, भूतबाधा आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक जण इथे आल्यावर पूर्णपणे मुक्त होऊन आनंदी जीवन जगतात. दत्तात्रेयांच्या आरतीमुळे वाईट आत्मे आणि शक्ती स्वतःहून पळून जातात. मंदिरातील निर्गुण पादुका आणि गुरुचरित्र पठणानं शरीर, मन आणि आत्म्याचं शुद्धीकरण होतं. भय आणि भूतबाधेनं त्रस्त असलेल्या लोकांनी गांगनापूरला नक्की भेट द्यावी, असं अनुभवी साधू आणि भक्त सांगतात. गांगनापूर इथलं भगवान दत्तात्रेय मंदिर हे भारतातील सर्वात रहस्यमय तीर्थस्थळांपैकी एक मानलं जातं. इथं दररोज सकाळी 11:30 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता आरती होते. आरती सुरू होताच भूतबाधित लोक अचानक विचित्र वागू लागतात. किंचाळतात, आरडाओरडा करतात, जमिनीवर लोळतात आणि मंदिरात असलेल्या खांबावरती चढतात. त्यांचे शरीर आणि वाणी त्यांच्या ताब्यात राहत नाही. ते उलटी लटकतात आणि महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भूतबाधित लोक आपल्या घरच्यांना आणि देवतांना अपशब्द बोलू लागतात. असं मानलं जातं की भगवान दत्तात्रेय यांच्या शक्तीमुळे या लोकांमध्ये असलेले आत्मे किंवा वाईट शक्ती त्यांना सोडून जाण्यास भाग पडतात. परंतु हे आत्मे प्रतिकार करतात आणि त्यामुळं भूतबाधित लोक मंदिरात आल्यानंतर आरतीच्या वेळी असं वागू लागतात. पण आरती संपल्यावर ते अचानक जमिनीवर पडतात, बेशुद्ध होतात. काही मिनिटांनी ते शुद्धीवर येतात आणि भगवान दत्तात्रेयांचे आभार मानतात. संपूर्ण भारतभरातून करणी, भूतबाधा किंवा अज्ञात शक्तींचा त्रास आहे असे लोक गांगनापूरमध्ये येतात. इथं गुरुचरित्र ग्रंथातील 20वा आणि 21वा अध्याय वाचल्यानं भूतबाधेपासून मुक्ती मिळते असं देखील मानलं जातं. काही जण इथं काही दिवस राहतात, पूजा करतात, मंत्रजप करतात आणि दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करतात. त्यांच्या कृपेने सगळं नीट होतं असं लोकांचं म्हणणं आहे. पण हे खरं आहे का, तर यामागेही एक गोष्ट आहे. असं म्हटलं जातं की गांगनापूर गावाच्या पश्चिमेला एक पिंपळ होता. त्या पिंपळावरती एक राक्षस राहायचा. त्या राक्षसाच्या भीतीने कोणीसुद्धा तिथं फिरकत नव्हतं. एक दिवस श्री गुरूंची पालखी जेव्हा त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो राक्षस मनुष्य रूपात प्रकट झाला आणि श्री गुरूंना म्हणाला, स्वामी, मी अंधकारात बुडालो आहे, माझ्यावर कृपा करा, मला पाप नष्ट करायचं आहे. तेव्हा श्री गुरु त्याच्या मस्तकी हात ठेवून म्हणाले की संगमावर जा आणि तिथे स्नान कर. तो राक्षस संगमावर जातो आणि तिथे स्नान करतो आणि तो मुक्त होतो.
म्हणूनच ज्या लोकांना भूतबता झाली आहे ते लोक गांगणापूरच्या मंदिरात येतात. तिथं आल्यावर भूत पळून जातं असं लोकांचं म्हणणं आहे. आणि असंच अनेक प्रकार आजही गांगणापूरमध्ये होतात. अजून एक गोष्ट म्हणजे असं म्हणतात की या ठिकाणी आजही दत्तगुरू भिक्षा मागायला येतात. नेमकी ही प्रथा काय आहे ते आपण बघूया. तर भाविकांची अशी श्रद्धा आहे की इथं रोज दुपारी दारी आलेल्या याचकाला भिक्षा द्यावीच लागते, कारण दत्तगुरू कोणत्याही रूपात माधुकरी स्वीकारण्यासाठी येत असतात. मधुकरी हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा भाग आहे. मग मधुकरी म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे मधमाशी प्रत्येक फुलातून थोडं थोडं मध गोळा करते, त्याचप्रमाणे 5 घरातून थोडी थोडी भिक्षा मागून जो आहार घेतला जातो त्याला मधुकरी म्हणतात. तर झालं काय होतं की नरसिंह सरस्वती महाराजांचं गांगणापूरमधील अवतार कार्य संपल्यावर ते शैल्य पर्वताकडे रवाना होत होते. त्यावेळी त्यांना निरोप देताना त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. भक्तांचं आपल्यावर असलेले प्रेम पाहून नरसिंह सरस्वती यांनी भक्तांना वचन दिलं की मी रोज या गांगणापुरात मधुकरी मागायला येत जाईल. मला तुम्ही इतरत्र कुठेही शोधू नका, तर मला ओळखा, असं नरसिंह सरस्वती यांनी भक्तांना सांगितलं, असं गावकरी म्हणतात. याच कारणामुळे आजही इथं मधुकरीची प्रथा अखंडित आहे. गावकऱ्यांचा आजही असा विश्वास आहे की दत्तगुरूंचा अवतार असलेले नरसिंह सरस्वती महाराज कधी लहान मुलांच्या तर कधी वृद्ध व्यक्तींच्या स्वरूपात मधुकरी मागायला येतात. त्यामुळे या ठिकाणी आलेला कोणताही याचक जो भिक्षा मागतो तो कधीच रिकाम्या हाती जात नाही. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणूनच गांगणापुरातील भाविक याचकाच्या रूपात दत्तगुरू दारी आले असावेत, या उद्देशाने याचकाला रिकाम्या हाती कधीच जाऊ देत नाही. आजवर येणाऱ्या कोणत्याही याचकानं इथं कधीच अपमान झालेला नाही. गांगणापूरचं हे वेगळेपण कायमच इथल्या गावकऱ्यांनी जपलेलं आहे. आजही या ठिकाणी दत्तगुरूंचा वास असल्याचं जाणवतं. म्हणूनच गांगणापूर केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धा, अनुभव आणि रहस्यांनी भरलेली एक दिव्य भूमी आहे. इथं खरंच भूत पळून जातात का, याचं उत्तर प्रत्येकाच्या अनुभवानुसार वेगवेगळं असू शकतं. पण एक गोष्ट नक्की आहे की इथे येणाऱ्यांच्या मनाला शांती मिळते, भीती कमी होते आणि श्रद्धेला बळ मिळतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कधी गांगणापूरला गेला आहात का, किंवा गांगणापूरचा तुम्हाला कोणता अनुभव आला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.